अति झालंय अति. मी काय करू? तुझ्या मनात आहे ते माझ्या हातात नाही. इडली सूत्र काय करणार काय नाही. भावा पॉडकास्टचं नाव मजा आली पाहिजे. मजा नाही येत आहे. मजा येत नाही गपस काहीतरी बोलू का येडे तू आता आलाय तिथे. थांबा थांबा एक मिनिट चालू आहे जरा थांब जरा तू आता बोलशील आणि मोकळा होशील. आम्ही बाबा इथेच थांबतो. हा पाहिला काय बोलू नकोस वाकडं तिकडे. लक्षात घे हे मेडिकल सारखं आहे. 24 तास आपल्यासाठी उघडं असतं. आपलं ऑक्सिजन इथेच आहे. काय सर? हा म्हणजे श्रमेशने जेव्हा मला पहिल्यांदा या सिनेमाबद्दल पॉडकास्ट सुरू नाही आलाय सर. तो पण पाठ करून आलाय तू. प्रामाणिक नट आहे. अरे पोस्टर सोडून सगळं पोस्टर. हॅलो अरे परशुराम. ये परशुराम परशुराम तुम्हाला म्हणायला नव्हतो माझा मित्र इस्रायलला असतो. लास्ट ऑफ खांदा घेऊन आलाय. मग काय हे कोण आहे? तुझे 70 रुपये वाढवू काय? काय विचारतोय? अरे पण तुम्ही सगळे पण एकत्र फिल्म घेऊन पहिल्यांदाच आलेले आहात आणि बरेच लोक फिल्म मध्येच पहिल्यांदा आलेले. त्यामुळे सगळं पहिल्यांदा या लेवलला चाललेलं आहे. काय जुली कशी आहे? आणि आपले डिरेक्टर आणि आपले दिग्दर्शक आहेत विनीत. लास्ट ऑफ खांदा हे टायटल ह्याचं आहे की तुझं आहे? अर्ध लास्ट याचा असेल आणि खांदा बरोबर असं आहे का? नाही प्रॉब्लेम नाही म्हणता येणार. प्रॉब्लेम समोर असतो. इथे तो सॉल्व्ह केला जातो. ही जागा अशी आहे ना इथे अनेक लोकांना खांदे दिलेले म्हणजे पोचवलेलं नाही चांगल्या अर्थाने. या मांडवकरला या श्रमेशला तुला काय सांगतो आहे मी आता. तुला सांगतो बाय की इकडे 10 वर्षाची परंपरा आहे की लोकांना जेव्हा खांदा हवा असतो तेव्हा इकडेच येतात. तू कुठे राहते? मी पण तिथे पण एक खांदा आहे. खांदा पालिनी बरोबर आहे ना. पण तो नाही. तो हा इकडचा वेगळा. हा मीरा रोड मधला खांदा आहे. इकडे लोक खांदा मिळवायला येतात. म्हणजे आम्ही करेक्ट जागी आलोय प्रमोशन करण्यासाठी. अरे प्रमोशन नाही ही इमोशन आहे. बोलतात रे. याचे 70 रुपये वाढले. माने हा शुद्ध हलकटपणा आहे. बने माझ्या कोवळ्या वासरा तुझी एंट्री अशा पद्धतीने झाली इकडे लक्षात ठेवली जाईल. नाही तो बघ ना आता लास्ट ऑफ खांदा म्हणून तो पायाशी बसला. इथेच कळलं की काय त्याची आघाड आहे. पण नमस्कार. मजा आली पाहिजे या समीक्षा क्रिएशनच्या एका पॉडकास्टच्या निमित्ताने आपण भेटलोय खरे. पण हे जे काही मंडळी आहेत ही एक उत्तम सिनेमा आपल्यासाठी घेऊन आलेत आणि आपण त्याला फक्त सपोर्ट करणार आहोत. म्हणजे त्यांच्याच भाषेत एक सपोर्टचा खांदा देणार आहोत. आणि सगळ्यांनी तो सिनेमा आवर्जून बघायचा आहे. मी स्वतः बघणार आहे. तो सिनेमा काय आहे हे आपण या सगळ्या मेकर्सकडनं जाणून घेऊया. म्हणजे विनीत डिरेक्टर आहे. श्रमेश हा याच जागेमध्ये खूप काम त्यांनी केलेलं आहे आणि आज त्याचा पहिला सिनेमा त्यांनी लिहिला आहे आणि तो अभिनेता म्हणून पण त्यामध्ये काम करतोय. जुली आहे, निखिल आणि मंदार मेरी दो अनमोल रतन आणि शशी माझा खूप जवळचा मित्र आणि नेहमी मला आमच्या प्रोडक्शनला मदत करणारा आणि खूप गुणी अभिनेता तो सुद्धा या सिनेमात आहे. सगळ्यांबरोबर आता आपण छान छान बोलूया की लास्ट ऑफ खांदा हे प्रकरण नेमकं काय. मला एक सांग, इथे एवढे दिवस आपण वेगवेगळ्या माध्यमातून मालिकेवर वगैरे चर्चा केल्या. हा म्हणजे फार समतेच्या वाटेने पर्यंत दोघच होतो बॅटरी घेऊन. नंतर एक आहेच ना रे बाबा. दोघच होतो करत. पण तेव्हा तू कधी मूवी करायची असं म्हणलेलं, मूवी करावी असं अचानक काय अचानक म्हणण्यापेक्षा मधल्या प्रोसेस मध्ये काय झालं असं की मूवी आली तुझ्यातनं? पाऊस पडला, मूवी फुटली. आई मला घरी यायला उशीर झाला. लोकांना पालवी फुटते, मला मूवी फुटली. वा चांगलं आहे रे. ऍक्च्युली काय झालं दादा, तुम्हाला सगळा प्रवास माहिती आहे. आपण जेव्हा सुरुवात केली ऍज अ लेखक म्हणून, त्याच्यानंतर स्किट या फॉर्मॅटमध्ये जास्त वेळ काम झालं आणि कुठेतरी राहून वाटत असतं की आपण जर लेखक असू ना तर आपल्या नावावर एक कादंबरी असावी असं वाटतं. स्किट हे थोडंसं न्यूजपेपर सारखं आहे. ते
संध्याकाळी थोडस किती दर्जेदार असलं तरी ते शिळं होतं बरोबर. त्यातल्या सगळा कंटेंट. हम्म. पण सिनेमा हा कादंबरी सारखा असतो, तो वर्षानुवर्षे मनाला येईल तेव्हा कोणी कधीही वाचू शकतो. वा. तर मला असं वाटलं की एक कादंबरी तयार करायला हरकत नाही जी आपल्याला झेपेल लिहायला. आपल्याला कव्हरची पुस्तकं जेवढी आहेत आपण किती पानाची छापू शकतो त्या सगळ्या रिसोर्सेसचा अंदाज घेऊन आपलं अंतरून पहिल्या अगोदर असं उडवून बघितलं कुठपर्यंत पाय जाऊ शकतात. नाही, स्वतःच प्रकाशित करायची वेळ आली तरी सोपी सोपी असावी. असावी. त्याचं पहिलं सुरुवातीला पांघरून छोटं होतं, हा जेव्हा प्रवास सुरू झाला ते पांघरून हळूहळू वाढलं. याचं कारण ही सगळी लोक आहेत ज्यांनी ना ती गोधडी शिवत गेली. हा, हे गोधडीचेच आहे ते म्हणजे नाही हे गोधडीचे कलाकुसर करणारे लोक आहेत ते मोठी माणसं आहेत खरं. हे वाक्य बनेकडे बोलू शकता तुम्ही. नाही, बने तर काय म्हणतात ना टाकाऊत ना टिकाऊ निर्माण झाला. तो गोधडी पण नव्हता रे बिचारा, पण त्याने प्रूव्ह केलेलं आहे. मला म्हणजे हे मूवीचं चल तू म्हणतोस की तुझ्यात ती प्रोसेस झाली, कादंबरी, हे लेखकाचं स्वप्न असतं ते तुझं पूर्ण झालं या सिनेमाच्या आणि निमित्ताने. त्यात पूर्ण थोडस असं करेन की प्रत्येक आपल्या एक गोष्ट इथे आल्यावर कळली मुंबईमध्ये आणि आपल्या फील्डमध्ये की कोणी कोणासाठी हे नसतं. म्हणजे जनरली आपण समाजात वावरतो, इंडस्ट्री ह्याच नाही, एकंदरीत आयुष्याचा एक 2-4 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला मोठं करावं लागेल. आपली संधी कोणतरी संधी देईल आणि ती आपण ती ग्रॅब करू, त्या संधीचं सोनं करू, ही वाट बघण्यात आपण अश्वत्थामा नाही की आयुष्यभर कधी पण पिक्चरांत करू, कारण काही मरण नाही. हो. तर म्हटलं आपणच आपल्यासाठी संधी क्रिएट करावी आणि त्या संधीचं सोनच करायचं हा एकमेव ऑप्शन आपल्याकडे असेल. त्यातनं हे सगळं निर्माण झालं, स्वतःला संधी देण्याच्या ह्याच्यातनं. हा चांगला थॉट आहे की स्वतःला आपण संधी दिली की आपसुकच आजूबाजूचे चांगले लोक जमा होतात आणि ती संधी आपली आपण सोन्याची संधी म्हणून ती रूपांतरित करतो. मी विनीत तुला कसा सापडला म्हणजे तू काय डिरेक्टर आहे का असं नाही. आम्ही मगाशी जोक मारला, तो एक काहीतरी बोलला होता विनीत, काय ते असिस्टंटने डिरेक्टर ठेवलाय. माझ्या असिस्टंट लोकांनी मला डिरेक्टर म्हणजे आम्ही दादरवरून निघालो शूटिंगला आणि वाशीला बोलले, आग मारली भजी आणि डिरेक्टर, तर भजी नंतर आली, डिरेक्टर पहिला आला. तर असं मस्करी बोलवतो. पण विनीत आणि आम्ही मित्र. 2014ला आमची भेट झाली होती एका हिंदी सिनेमाच्या दरम्यान. मी प्रोडक्शन मॅनेजर होतो तिथे आणि तो कास्टिंग डिरेक्टर म्हणून होता. आणि त्या दरम्यान आमची भेट झाली आणि थोडेसे पहिले विचार जुळले आणि मग तो प्रवास सुरू झाला. मला हळूहळू कळलं की तो डिरेक्टर आहे, त्याला डिरेक्टर होण्यासाठी आलाय, त्याला हळूहळू कळलं की मी ऍक्टर होण्यासाठी आलोय. ओके. मग त्याच्यातनं आमचं बॉन्डिंग झालं, चांगली मैत्री झाली आणि अचानक एकदा बोलता विषय निघाला की आपण सिनेमा केला पाहिजे. आणि त्यातून ह्या लास्ट ऑफ खांद्याची संकल्पना पुढे आली. पण मग तुला श्रमेश रायटर म्हणून माहित होता आधीपासून? हो. त्याचा ह्युमर काय आहे, ह्युमर काय आहे, त्याची डेप्थ काय आहे हे सुद्धा. स्क्रिप्ट पहिल्या वाचनात फायनल झालं होतं? पहिल्या वाचनामध्ये थोडस मागे पुढे एक मायनर चेंजेस, पण असं मेजर असं कुठलं आम्हाला काय त्याच्यामध्ये काढावं किंवा बदलावं असं काय वाटलंच नाही. कारण की रमेशला फक्त एक कॉन्सेप्ट जेव्हा चालू झाली आमची त्याच्यानंतर तो सुटला आणि 1 महिन्याभरात त्याचा फायनल ड्राफ्ट रेडी होता. अच्छा. हा, आणि तो तेवढा फास्ट आहे. पण तो रोल करणार हे तू ठरवलं की त्याचं? दोघांचं आमचं ठरलं होतं. कारण त्याचं एक नेहमीचं वाक्य आहे, आता हे बोलावं का माहिती नाही, पण तो नेहमी मला एक वाक्य म्हणतो की विनीत तू माझा महेश कोठारे, मी तुझा लक्ष आहे. हो, क्या बात आहे. मोठी नावं घेतली आम्ही ऑब्व्हियसली, पण हे एक शेवटी केमिस्ट्री म्हणून केमिस्ट्री आणि प्रेरणा असते. आपण ते एक जोडी शेवटी म्हणजे दिग्गज जोडी. खूप मोठी माणसांची आम्ही असं का केलं की मला जर कोण दडपण देणारं पुढे असले तर माझ्याकडनं काम होत नाही आणि मला पुढच्याच्या नजरेत जर विश्वास नाही दिसला माझ्याबद्दल तर माझ्याकडनं काम होत नाही, भले किती आतमध्ये चांगलं येत असू दे. विनीतकडे जेव्हा मी बघतो त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलच काय कुणाबद्दलही विश्वास दिसतो सगळ्यात महत्वाचा. आणि त्याला मी यस मॅन म्हणतो. हे मी बऱ्याच ठिकाणी सांगितलंय. आपण त्यांच्याकडे कोणती गोष्ट केली ॲज अन ऍक्टर, मला हे सुचलंय, तर तो कधीच नाही म्हणत नाही. तो त्या ऍक्टरला कधीच तोडत नाही, त्याचं मन दुखावत नाही. तू करून बघूया, पण चांगल्या याच्यातनं काहीतरी निघेल. आणि एखाद्या कलाकाराला नेहमी विश्वासच हवा असतो डिरेक्टरकडनं, आणि तो जर मिळाला ना तर आपण आपल्या कुवतीच्या बाहेर जम्प करतो आणि आपण कोलंबस होतो आणि आपण स्वतःचा शोध घेऊ लागतो आणि कदाचित न माहिती असलेल्या गोष्टी आपल्याला त्या दरम्यान सापडतात आपल्याला. वा, माझी खंत होती कोकणातला माणूस कोलंबी पर्यंत राहतो, तो कोलंबस झाला पाहिजे, पण हा कोलंबस झाला.
म्हणजे समुद्र दोन्हीकडे आहे ना, स्पेन मध्ये पण समुद्र आहे, इकडे पण समुद्र आहे, पण इकडचा माणूस कोलंबी, तिकडचा कोलंबस. हा फरक का? आज याने कोलंबस बनून ते माझं स्वप्न पूर्ण केलं. अशी स्वप्न इथे खूप लोकांची पूर्ण होणार आहेत या लास्ट ऑफ खांदामध्ये. मला जुलीला विचारायचं, जुली तू श्रमेश लीड करतोय आणि त्याच्यासोबत तू लीड करतेस या सिनेमामध्ये लास्ट ऑफ खांदा, तर तुला एकंदरीत आता हा जो एक तर बुजरा हिरो मिळाला पहिल्याच सिनेमात, कारण मला ते कॅरेक्टर जेवढं माहिती आहे तर तो असं म्हणजे तुला ना मी तुझ्या काय म्हणतात भावनेत दुःखात नाही म्हणत, भावनेत सामील आहे की तो तुला असं बुजरा हिरो मिळाला की तो काय तसं खुलत नाही. म्हणजे मुलींबरोबर तर मी त्याला बोलताना बघितलंच ना, आउट ऑफ कव्हरेज एरिया असतो तो मुलींसाठी. सर, त्याचा एक कॉलेजचा एक किस्सा आहे, तो मी नंतर बुजरा म्हणून आहे किस्सा आहे. बुजरा हुआ जमाना, बहुत अच्छा है वो. हा ठीक आहे, मी तो ऐकूयास, तो महत्वाचा आहे. भारी आहे. तर तुला तू केमिस्ट्री तुमच्यातली कशी ऑनस्क्रीन, काय तू केलंस जादू? आता तुम्ही असं म्हणलात की तो बुजरा आहे, पण तो नाहीये. तो लाजरा बुजरा आहे. नाही, म्हणजे जेव्हा मी ऑडिशनला गेले होते, मी त्याला पहिल्यांदा भेटले होते, तेव्हा तो म्हणाला, हाय मी श्रमेश बेटकर. मी म्हटलं बापरे, आपल्यालाच खूप इनिशिएटिव्ह घ्यावा लागणार आहे, कारण की तो असा एकदम स्ट्रेट, सभ्य आणि खूप शांत असा वगैरे वाटला मला. त्याच्यानंतर आम्ही रिहर्सल्सला भेटलो. म्हणजे जनरली असं होतं की सेटवरच भेटतो आपण को ॲक्टरला, पण आम्ही असं नाही केलं. आम्ही महिनाभर, 1.5 महिना रिहर्सल केली. आणि कारण की मूवीमध्ये असं आहे की आम्ही लहानपणापासून एकमेकांचे फ्रेंड्स दाखवलोय, तर मग आमचं असं होतं की ती जी केमिस्ट्री आहे ती लोकांना खोटी नाही वाटली पाहिजे. तर मग आम्ही आमच्यातलं बॉन्ड जो आहे तो क्रिएट केला. म्हणजे आम्ही एकमेकांसोबत खूप गप्पा मारल्या, खूप रिहर्सल केली, खूप गप्पा मारल्या, एकमेकांच्या पर्सनल गोष्टी म्हणजे अगदी त्या लेवलला नाही, पण जेवढं पॉसिबल असेल तेवढं जाणून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही भेटलो. म्हणजे आता समजा त्याच्या घराच्या इथे नॅशनल पार्क आहे, तर तिकडे जाऊन आम्ही भेटलो, तासनतास गप्पा मारल्या. सो आम्ही ती फ्रेंडशिप. मी थोडा बदल करू, नॅशनल पार्कच्या इथे त्याचं घर आहे, त्याच्या घराच्या इथे नॅशनल पार्क आहे. मग पुनावाला वगैरे वाटायला लागला माझ्या घर की. सॉरी, तू बोल. तिथे आम्ही भेटलो आणि आम्ही त्याच्यामुळे मला असं त्याच्यामुळे आवाज लोकांपर्यंत जोरात पोहोचला. ओके, त्याच्यामुळे मला असं खूप कष्ट नाही घ्यावे लागले सेटवर, कारण की आम्ही ऑलरेडी ती केमिस्ट्री आधीच बिल्ड केली होती. आणि तो खूप बडबड करतो. लोकांना असं वाटतं की तो खूप शांत आहे, म्हणजे अगदीच, पण तो नाहीये. तो त्याला प्रत्येक गोष्टीवर कमेंट करायची असते. आता ह्याचे केस असे काय, तो ह्याच्यावर कमेंट करणार. तिथून तो माणूस चालत चाललाय, तो असं का चालतो यार, त्याच्यावर कमेंट करणार. त्याचं वेगळं रूप आहे आणि ते मी पाहिलंय 15 दिवसामध्ये, तर पूर्णपणे अनुभवलंय. चला, हा एक आपल्याला शोध लागलाय की हास्यचित्र किंवा इतर अनेक कलाकृतींमध्ये आपल्याला हसवताना आपण ज्याला पाहिलंय श्रमेश बेटकरला, त्याचं वेगळं रूप एक इथे आपल्याला जुली सांगते की बघायला मिळणार आहे, पण ते पडद्यावर बघायला मिळणार आहे. त्यामुळे थिएटरमध्ये लास्ट ऑफ खांदा बघायला जायचंय. आणि तिथे वेगळा श्रमेश आणि वेगळी जुली आहे का? हा, म्हणजे थोडंफार वेगळं कॅरेक्टर आहे, कारण की ती खूप चुलबुली आणि बडबड करणार. मी तेवढी नाहीये, आय गेस. म्हणजे आहे थोडीफार. को आर्टिस्टवर आमचा भरोसा नाही. सगळ्या पॉडकास्टला जाऊन ते आपापसात टीचिंगच चालतंय, कोणी काय आहे. हा, मला माहिती आहे, तिला बोलू द्या. हा, पण थोडं वेगळं कॅरेक्टर आहे, जशी मी नॉर्मली आहे त्यापेक्षा. सो मला त्यासाठी थोडे एफर्ट्स घ्यावे लागले, पण ते काम सोपं झालं श्रमेश आणि ऑब्व्हियसली विनीत सरांमुळे. जसं की श्रमेशने सांगितलं की विनीत सरांचा स्वभाव असा आहे की ते येस मॅन आहेत. सो आम्हाला कधीच बर्डन नव्हतं कुठल्या गोष्टीचं. आणि आम्हाला असं नव्हतं की हेच केलं पाहिजे, असंच झालं पाहिजे, असं काहीच नव्हतं कधीच. आम्हाला फ्रीडम होतं, आणि जेव्हा आपल्याला फ्रीडम असतं तेव्हा गोष्टी जास्त नॅचरली बाहेर येतात. आणि श्रमेश बद्दल सांगायचं झालं तर को ॲक्टर म्हणून तो खूप ग्रेट आहे, खूप भारी आहे. आणि माझा पहिला मूव्ही आहे, तर मग इनिशियली आपल्या करिअरच्या सुरुवातीला आपल्याला चांगली माणसं आजूबाजूला भेटणं, चांगले को ॲक्टर, चांगला डिरेक्टर, चांगला प्रोड्युसर, बाकीचे सगळे को आर्टिस्ट जे आहेत ते हे भेटणं खूप भाग्याचं समजतं. थोडक्यात सांगायचं तर हा निरंजन बाबांचा प्रसादाचा आंबा आहे, जो फळतोच फळतो, फ्रुटफुल आहे एकदम. दादा, त्याच्यावर आम्ही काल बोललो होतो, तिला आम्ही दडपण कशी देऊ. आम्ही ऑलरेडी दडपणात असलेली फौज तयार केली होती. इतकी वर्षाचे दडपणात वावरले. म्हणजे मला एक टॅचलाईन बदलाविषयी वाटते
की जगाला दडपण देणारी माणसं. दडपण घेणारी आणि देणारी. कारण की मला आता या फिल्म मध्ये जेव्हा कळलं की कोण कोण काम करतंय आणि काय, तर मी ह्याला बोललो पण होतो मागे जेव्हा आमचा कॉल झाला की कास्टिंग आहे, तर शशी केरकरचं नाव आणि त्या आपल्या म्हणतात ना एक केमिस्ट्री असते प्रत्येकाबरोबर. शशी केरकर तुझा पहिला डिरेक्टर, म्हणजे जेव्हा तू सुरुवात केलीस एकांकिका, आणि तो तेव्हा म्हणजे 4-4 कॉलेजला कोकणात गोगटेला एक पाय इकडे मुंबईत तो करत असायचा गोष्टी, आणि असंख्य मुलं त्याच्याकडनं तयार झालेली आहेत. प्रथमेश, रमेश, विशाल बांदलचं नाव आपण म्हणजे तो वेगळा भाग आहे, तो पण असायचा डिरेक्टर. पण तू करायचास जाऊन यांच्या कॉलेजला डिरेक्शन, तेव्हा तुला ते कळलं होतं का हे स्पार्क याच्यातलं? नाही म्हणजे पहिला दिवस होता ना ऑडिशनचा, हा, तेव्हा मी आणि विनोद जाधव आम्ही ऑडिशन घ्यायला गेलो होतो आणि सर बोलले की ही मुलं हे ऑडिशन देते ना याच्यात तुला सिलेक्ट करायचे. आणि जो काय तांडव नृत्य केला होता माझ्यासमोर, मला घाम फुटला होता. मी सरांना बोललो सर ह्यांना घेऊन करायचंय. बोलो कसं आहे की माती असेल तर त्याचा काहीतरी मूर्ती हे चिखल आहे हो. पण मग काय पहिलं वर्ष आहे ना, म्हणजे गावचं कॉलेज असल्यामुळे तिथे त्या स्पर्धा नाही होत त्या लेवलच्या, त्यामुळे त्यांना ते माहिती नव्हतं किंवा एक उत्तम दिग्दर्शन पण त्यांना मिळालं नव्हतं. तर मी त्यांना पहिलं वर्ष काय म्हणतो की तुम्हाला जमत नाही मला कॉपी करा, तुम्ही आधी स्टेज समजून घ्या, ऑडियन्सला काय हवं आहे, जजेसना काय हवं आहे हे समजून घ्या, पुढचं वर्ष तुमचंच आहे. मग त्यांनी पहिलं वर्ष केलं आणि खरं सांगतो दुसऱ्या वर्षी ट्रॉफी घेऊन आले होते. आणि कोकणात पहिल्यांदा थिएटर ट्रॉफी गेली होती. क्या बात आहे. युनिव्हर्सिटीची ह्यांनीच तुरा लावलाय. कितीला मिळाली? किती साली? 2010. तेव्हा हे बीज तू पेरलं आणि त्याचा ब्रिज झाला आता. पण मला खूप अभिमान वाटतो यांचा. श्रमेश, प्रथमेश, हा बने, हा मंदार, किंवा आता ते म्हणजे आता मी पण आर्टिस्ट आहे, मी पण काही लेवलला पोहोचलो, पण आता ना हे माझ्या लेवलला पण नाही, माझ्या वरच्या लेवलला काम करत आहे. आणि याचा मला फार आनंद होतो. मी खूप ना अभिमानानं सांगतो की श्रमेश माझा स्टुडंट आहे, बरोबर. श्रमेश माझं प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये नाव घेतो, सांगतो सगळ्या गोष्टी वगैरे. आणि आपल्याला बरं वाटतं की आपली पोरं जरा वर जात आहेत आणि त्यांना सपोर्ट पण आपल्याकडून मिळतोय. मी खरंच सांगतो, अगदी सिरियसली बोलतो, मी जेव्हा श्रमेशचा विषय निघतो आता हल्ली, मी सरळ अभिमानाने सांगतो की त्याची केस बघा. नाही म्हणजे आपला आता हा माझ्यासारख्या माणसाला हा मोठी अभिमानाची गोष्ट आहे ना. मराठी इंडस्ट्रीची हे ऑफिस म्हणजे बालवाडी. इथून सुरुवात होतं सगळं आयुष्य घडायला. आपल्या प्रोसेसचा भाग. दादा चालायला शिकवतात. तर तुला कसं वाटलंय सिनेमामध्ये काम करण्याचा तुझा एकंदरीत श्रमेशच्या म्हणजे एक अभिमान पण होता आणि एक परफॉर्मन्सच्या दृष्टीने? म्हणजे श्रमेशने जेव्हा मला पहिल्यांदा सिनेमाबद्दल विचारले, हे मी कंटिन्यू करतो आपलं मग सुरुवात सारखं त्या झाडावर काय जेव्हा त्याने विचारलं वगैरे की सर मी सिनेमा लिहिलेला आहे आणि त्यामध्ये मला काम करायचं, बस मला काय ऐकायचं नाही. अरे बरोबर रोल काय ते माहिती नाही सर, तुम्हाला धरून हा सीन मी तुमच्यासाठीच लिहिलेला आहे आणि हा सीन फक्त तुम्हीच करू शकता चांगलं. ठीक आहे डन. आणि अशा पद्धतीने मी गेलो जेव्हा सिनेमा करायला. आणि खरं तर तरी लिखाणात पण खूप मला आता आपण स्किट फॉरवर्ड मध्ये इतकी वर्ष काम केल्यामुळे आपल्याला स्क्रिप्ट आली की आपल्याला पंचेस सुचतात किंवा आपण ना इम्प्रोव्हाइज करायला जातो की काय कमी असेल ते इम्प्रोव्हाइज करायला जातो. पण मी जेव्हा वाचलं ना तर मला खरंच इम्प्रोव्हाइज, कारण ना हे ना करेक्ट लिहिलं होतं. मी कसा करणार, कारण जसं मी ह्याला आतून बाहेरून ओळखतो ना तसं हा सुद्धा मला आतून बाहेर. आम्ही जवळपास 2009 पासूनचे मित्र आहोत. म्हणजे सर काही राहिलोच नाही. आम्ही जेव्हा फक्त 10 ते 9 सर, 6 ते सर, नंतर हे मित्र माझ्या रूम मध्ये खूप त्रास पण दिला आणि खूप प्रेम पण केलं. पण त्याने ज्या पद्धतीने लिहिलं होतं ना तो सीन अप्रतिम होता आणि मला उलट तो सीन करायला पण फार मजा आली. वा. आणि पडद्यावर तो सीन आपण बघणारच आहोत आणि त्याची मजा आली पाहिजे लेवलला आपण घेणारच आहोत. तर मी वळेन शशी, वळू काय तुझ्या परमिशनने? इथे ना काही 2 असे उदयोन्मुख एस्टॅब्लिश सत्यनारायणची पूजा चालू आहे, गोष्ट सांगतात आणि लोक फक्त मला ते केळीचे खांब वाटायला नाही रे. काय आहे तुमचं? काय केळवण आहे बने?
तर आता मंदार आणि निखिल बने महाराष्ट्राला परिचित आहेत. हास्यजत्रामध्ये ते दोघंही उत्तम काम करतात आणि एकांकिका, थिएटर या सगळ्या माध्यमातून परिचित आहेत. मला तुम्हाला विचारायचंय, तू रिक्षावाला कॅरेक्टर केलं आणि तू कुठलं कॅरेक्टर, याचा मित्र कॅरेक्टर केलं, पण तू पण मित्र आहे का? नाही हा रॅन्डम रिक्षावाला आहे. आयुष्यपत रॅन्डम रिक्षावाला मस्त आहे. तर मग तुम्हाला जेव्हा श्रमेश फिल्म करतोय, श्रमेश विनीत त्याचं डिरेक्टर आहे, अशी सगळी एक भेळ जमते, तर घरचाच फील असणं म्हणजे आपले कांदे पोहे खायचे आज मस्त, हो ना. पण मग त्याच्यात तुम्ही शेव कशी टाकली तुमची? सुरुवातीला सांगतो, आम्हाला माहितच नव्हतं आमचं कास्टिंग झालंय ते. आम्हाला सांगितलं तुम्ही करताय, म्हणजे मी पहिल्यांदा असं काम केलंय की जिथे आमचं फिक्स झालंय सगळं, तुम्ही फक्त ह्या तारखेला यायचं, सीन करायचं. तू बिहार मधलं वाक्य बोल, मुझे मालूम ही नहीं मैंने वोट डाला उधर भी. ह्या लेवलला सिनेमाची सुरुवात झाली होती. त्याच्या पुढचं मंदार सांगेल, नंतर मी बोलतो. हा तू ना असं सिनियर. नाही असं काय नाही. अच्छा, हो काय? माझं काय नाही सर, मला श्रमेशनी जे बोलवलं, भाऊ तुझं फिक्स झालंय, फक्त समोर जे आपले प्रोड्युसर आहेत त्यांच्यासाठी एक बारीकशी फक्त तुझ्या रोलसाठी आपण ऑडिशन घेऊ, कारण त्यांच्या डोक्यात पण एक माणूस होता आणि तो नशिबाने तो त्या दिवशी आला नाही माणूस. मी गेली ऑडिशन, बोलत आहे भाऊ तुम्हाला बाय टेन्शन नाही ना, नाही काय टेन्शन नाही. मग ऑडिशन दिलं आणि खूप घाणेरडी दिले ऑडिशन. म्हणजे नवऱ्याने टाकली खूप घाणेरडी बोलला की मला आणि याचं रिझन असं, मला घाणेरडी म्हणजे नाही झाली तेवढी मनासारखी. हा त्याचं असं होतं की भाई जरा हे स्किट सारखं होतं असं. हा तर मी बोला अरे हां, मग मला बोलला एक काम करू आपण परत करू ऑडिशन. मग माझ्यावर तो पर्सनली आला, ऐक आपण दोघं जसं आपण स्किटला एकत्र असतो की असं तसं आपण करू. मग मला समजलं की याला नेमकं काय हवं आहे. आणि मग हे होईपर्यंत जरा माणसं पण जमली तिकडे. तर आपल्याला जरा पब्लिक पाहिजेच असतो ना. पब्लिक असेल तर आपण टेन्शन नाही, नुसता कॅमेरा असेल तर अरे असंच नाही, रिएक्टच होत नाही असं होतं. पब्लिक आलं मग मी सुटलो. मग आम्ही ती ऑडिशन काहीतरी 1.5 तास चालू होती, प्रयोग चालू होता आमचा तो, कारण तो सीनच चालू होता आमचा, जुई आणि मी आणि श्रमेश आरामात चालू होतं ते. मग ते माझं जरा कास्टिंग झालं. मग त्याच्यानंतर जे बने सांगतोय की डायरेक्ट एक फोन आला, हॅलो 3 दिवसांनी तुमची ह्यावेळी बस आहे, एक काम कर बनेचा दुसऱ्या दिवशी सीन आहे पण तू त्याच्याबरोबरच आहे, तू काय ऐकणार नाहीस. मग आम्ही एकत्र आलो. बने तुला पहिल्या दिवसापासून सेटवर एकत्र आहे तुम्ही? हा, पहिल्या दिवसापासून. म्हणजे तू पॅकेज डील होतं पॅकेज डील म्हणून तो केळवण म्हणाला. हो. मग आता तू सांग बने, तू काय पद्धतीचं ब्लेंड दिलेलं आहे तुझ्या या भूमिकेला? असं काय नाही, तसं काही कठीण काम नव्हतं, कारण माझ्यासारखंच ते कॅरेक्टर आहे. त्यामुळे काही जास्त विचार करायचा नव्हता. पण मला एक गोष्ट जाणवली की ते सीन एवढे नॅचरल आहेत ना सर, ते करताना ते एवढे नॅचरल दिसायला हवे होते. म्हणजे ते समोरच्या दिग्दर्शकाला पण वाटलं पाहिजे की नॅचरल होतं किंवा खूप सहज होतं. सो ते जरा कठीण होतं करताना, कारण ते खूप असं टॉक होता, ते काही असे डायलॉग नव्हते. पण त्याचं तेच म्हणणं होतं की ते जेवढं सहज होईल किंवा जेवढं नॅचरल होईल ना त्यातच गंमत आहे. तर आपण त्या झोनला ते सीन केले पाहिजेत. तर ते करताना जरा सुरुवातीला, कारण मी बसमधनं उतरून डायरेक्ट सीनला गेलो होतो. मला काय कळतच नव्हतं. मी डायरेक्ट सीन करतो, कॅरेक्टर बसमध्ये नाही. मग ते सुरुवातीला आम्ही आलो, मग विनीत दादा होता, श्रमेशने आम्ही रिडिंग केली. दादाचं तेच मला आवडतं की त्याने आम्हाला एक मुभा दिली होती की तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, 4 गोष्टी येऊ द्या तुमच्याकडून, म्हणजे तुमचे इनपुट आले तर अजून गंमत येईल, आणि काय नको असेल तर मी सांगेन. सो मगाशी म्हणाला तसंच श्रमेश की दादा खूप भारी आहे, तो असला की गंमत येते काम करताना. तो बिंदास सांगतो की ह्या गोष्टी, पण ज्या नको आहेत त्या पण सांगतो, असं नाही की काहीतरीच करतो, पण तो सांगतो कुठे काय केलं पाहिजे कुठे नाही केलं पाहिजे. भीती नाही वाटत. हा, तो म्हणाला तसं दडपणात काम करायला मजा नाही, तसं आर्टिस्ट कडून काम काढून जाणार डिरेक्टर. येस, अगदी खरं. आर्टिस्ट सोबत वाहावत जाणारा डिरेक्टर नाही बरोबर. ते थांबायचं कुठेही करेल. थांबायचं हे त्याचं मी ऑब्झर्वेशन जे केलं ना आतापर्यंत, तर विनीतचा तुमच्यावर सगळ्यांवर विश्वास आहेच, त्याचा सगळ्यात जास्त विश्वास एडिटरवर आहे. तुम्ही करा, आपलं झालं. तुम्ही बघतो काय करायचं ते. मी सिनेमाबद्दल सगळे बोलताच आहेत, पण मला आशिषदारबद्दल जरा बोलायचं. काय इंटिरियर चांगलं वाटलं? नाही, इंटिरियर चांगलंच आहे, ते आता मला दाखवलं तर चेंज करणार आहे.
पण मी सरांसोबत काय असं काम नाही केलंय, पण मी जेव्हा भेटलो सरांना तेव्हापासून जे आमचं काय अतूट नातं जोडलं गेलं मला माहित नाही, पण आम्ही भेटलो की तू फार गोड माणूस आहे. आम्ही खूप गंमत करायचो किंवा आताही करतो. पण मला एक गोष्ट जाणवली की म्हणजे माझी उंची माझी उडी बघ एवढी मोठी आहे, मी डायरेक्ट त्यांची मुलाखत घेतली. मी त्याच्यावर काहीच काम नाही केलं, पण मी त्यांची मुलाखत पण घेतली. महाराष्ट्रात एकच निघाला. तर त्याबद्दल सांगायचं असतं सरांबद्दल की आपण जेव्हा नवीन नवीन बाईक शिकतो ना, तर तेव्हा आपल्याला मागे शिकवणारे बरेच जण असतात. अरे मी सांगतो सगळं, बिंदास गेअर टाक आणि मी सांगतो सगळं, मी आहे मागे, मी पकडले दादा. तर आपण जातो आणि पुढे जाऊन कळतो की मागे कोण नाही, आणि त्याने फसवलेलं असतं, अरे मी आहे मी कोण. पण सर तसे नाही, ते असतात तिथपर्यंत. आपण फिरून बघतो, ऍक्च्युली सर आहे. त्यामुळे मला ते माहित नाही, मी काम जास्त नाही केलंय, पण त्यांच्याकडे बघितलं असं वाटतं की या दादांसोबत मी बिंदास काही बोलू शकतो किंवा शेअर करू शकतो. सरच्या पुढे कधी काय काम केलं तर माझ्या करू. नाही, पण तू हे बोललास मला खरंच हृदयस्पर्शी आहे की बाईकवर मी खरंच असतो. मी ह्याला पण विचार, मी कारण बाईक माझी असते ना. तू काय तुझा भरोसा काय? नाही असं नाही. पण तुम्ही सगळे गोड असल्यामुळे आपलं कनेक्शन आहे. लास्ट ऑफ खांदा ही अशीच गोड फिल्म आहे आणि त्याचे वाईब्सच चांगले आहेत. म्हणजे पहिलं जेव्हा शालू तुम्ही रिलीज केलं, म्हणजे प्रभाकर मोरे पण गोड माणूस आहे, तो पण तुम्हाला पावणा कलाकार म्हणून काम केलं असेल. हे सगळे अशी माणसं जुळत गेलीत आणि त्यातनं ही कलाकृती आलेली आहे. सिनेमावर काही वाईट दृष्ट काय लागू नये म्हणून आम्ही एक राखणदार घेतला ऑलरेडी. कांतारा, कोकणचा कांतारा आहे ना प्रभादादा, म्हणजे ते असल्यामुळे. पण तो प्रयोग यशस्वी झाला. येस. तो ते गाणं शालू झोका दे ग मैना हे जेव्हा झालं, रिलीज झालं डिजिटल किंवा इतर ठिकाणी, तेव्हा ते परिचित गाणं आहे, तसं कोकणाचं मातीतलं आहे, कोकणातल्या लोकसंगीतातनं आलेलं आहे. पण ते प्रभाकर ज्या पद्धतीने पेश करतो ते त्याचं गाणं बनून राहिलेलं आहे. म्हणजे जसं प्रशांत दामले मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं असं आपण अभिमानाने सांगतो ना, हे त्यांचं गाणं. तसं प्रभाकर मोरे या उत्तम नटाचं गाणं शालू झोका दे ग. त्याचं लॉन्चिंग आणि त्या गाण्याचं लॉन्चिंग हे एक सिनेमाबद्दल कुतूहल निर्माण करणारं ठरलं. आणि तुम्हाला मी एक आतली बातमी सांगतो. जनरली काय होतं, एक रायटर आहे ना, तो स्क्रिप्ट लिहितो, डिरेक्टरला ती आवडते, तो जातो रेकी करायला. डिरेक्टर जेव्हा प्रोड्युसर मिळतो तेव्हा रेकी होते की कुठल्या लोकेशनला सीन आपण शूट करू शकतो. पण एक हॉलिवूडमध्ये पण असा प्रयोग झालेला नाहीये जो या सिनेमाच्या लेखकाने बेसिकली तो प्रयोग केलेला आहे. त्याने आयुष्यात त्याला आवडलेली सगळी लोकेशन पहिली डोळ्यासमोर आणली, तिकडे सीन लिहिले आणि डिरेक्टर आणि प्रोड्युसरला असं दाखवलं की इथे हा चांगलं होईल. त्यामुळे याला आपण वेगळ्या पद्धतीची बांधणी सिनेमाची. हे काय गणित आहे? भगवती किल्ला तर तिथे त्या स्क्रिप्ट मध्येच लिहिलेलं आहे की सगळं लोकेशन, म्हणजे भगवती किल्ला चल ठीक आहे बाबा, एक लँडमार्क आहे, पण रॅन्डम केळीची बाग ती पण तुला माहित कशी होती की ती ह्या गावातली हीच बाग घ्यायची? नाही, मला ना दादा आमचं पाकिट पाहिजे होतं. आमचं पाकिटात किती पैसे आहेत ना, त्यामुळे मला रेकीला सुद्धा जास्त दिवस घालू शकत नव्हतं. जिथे काही शक्य होईल ना, जेवढं परफेक्ट काम होईल कमी दिवसामध्ये ना, हाच प्रत्येक बाबतीतला आमचा अट्टहास होता. कारण की ते खऱ्या अर्थाने चुकीला आम्हाला माफीच नव्हती. आमची एक चूक प्रोड्युसरचे पैसे आणि बजेट वाढवणार होता आणि ते आम्हाला अजिबात परवडणार नव्हतं. त्यामुळे आणि काय झालं, लहानपणापासून म्हणजे रत्नागिरीत 20-25 वर्ष राहिल्यानंतर ना, तिथल्या काही गोष्टी कळल्या. आपण ना लोकल म्हणून आपल्याला काही गोष्टी जास्त माहिती असतात. लोकांना रील्स वर दिसणाऱ्या गोष्टी जास्त, लोकांना रत्नागिरी म्हणजे फक्त गणपतीपुळे आरे वारे असं वाटतं. त्याच्या पलीकडे पण एक जग आहे, त्याच्या पलीकडे पण एक रत्नागिरी, तिथल्या लोकल लोकांना जास्त माहिती आहे. मग मला असं झालं की मी ते लोकेशन मला इमॅजिन करायला सोपं पडलं आणि तिथे घडणाऱ्या गोष्टी. त्यामुळे मला ना लेखक म्हणून ते खूप सोपं गेलं सीन लिहिताना. कारण मला तिथले चढ उतार, मला कुठे पायऱ्या, कुठे काय आहे, कुठे दरी आहे, मग तिथे कुठे उभं राहिल्यानंतर कसं दिसेल हे थोडंसं ऑलरेडी इमॅजिन होत होतं. त्यामुळे मला ते लिखाणात त्या लोकेशनचा फायदा झाला. ओके. कारण जनरली काय होतं की आपण पहिलं लिखाण करतो आणि आपण एक पडका वाडा एवढंच लिहितो. मग तो वाडा बऱ्याच ठिकाणी शोधला जातो आणि मग त्याला साजेसा असेल, जो जवळ जाणारा असेल तो शोधतो.
माझ्या डोक्यात परफेक्ट ती अस्तित्वातलीच गोष्ट तयार तिथे होती. हा. डोळ्यासमोर असल्यामुळे तो सीन त्याला धरूनच ते हा. पात्रच झालं होतं हा त्यातलं. येस येस, त्यामुळे ते मला त्या पद्धतीने सोपे गेले. आणि त्यामुळे काय आलं, आमचं जास्त जे रेकीला जो जास्त खर्च होतो आणि रेकीला जे खूप फिरणं होतं, लोक 15-15-20 दिवस पण रेकी हो, करतात, महिनाभर हो. करतात, ती आमची जवळजवळ 3-4 दिवसातच आटपली. अच्छा, बरोबर. म्हणजे तुम्ही रत्नागिरीत शूट केले हो. का? म्हणजे आसपास केले की फक्त रत्नागिरीत केले? त्याच्यातला फक्त एक दिवस आमचा चिपळूण मालदोली म्हणजे निखिल बनेच्या गावीच एक झालेला आहे. अरे बाई, एक दिवस आमचा गेला, अर्धा दिवस आमचा गेला संगमेश्वरचं एक खूप सुंदर ठिकाण आहे, कर्णेश्वर कसबा. मंदिर म्हणून आहे. हा. तिथे एक आमचा अर्धा दिवस गेला. त्याच्या पुढचं संपूर्ण रत्नागिरी सिटी त्याच्या आसपास 6 ते 8-10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये झालं. ओके. हा. पण मग तिथे लोकल्स जे आहेत त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे का सिनेमामध्ये? खूप म्हणजे लोकल आमच्या आता थँक्सची लिस्ट आहे ना, तो संपतच नाहीये. कारण की इतक्या लोकांचा सपोर्ट प्रत्येक गावात जिथे जिथे आम्ही गेलो तिथले पोलीस अधिकारी असतील किंवा गावातले ग्रामपंचायती असतील आणि म्हणजे शालू गाण्यासाठी जे आम्हाला शिमग्याचा जो सेटअप वगैरे पाहिजे होता, जत्रेचं पूर्ण ते म्हणजे शंकर सुराच्या त्या गेटअप पासून ते त्या मास्क पासून ते पूर्ण बाकीच्या जे मंडप वगैरे बांधले होते, पूर्ण तो स्टेज पासून प्रत्येक गोष्ट त्या गावकऱ्यांनी आम्हाला हेल्प केलेली. आणि त्यांची नावं आम्ही आता वाचताना आम्हाला हैराण होतो, म्हणजे एवढे लोक होते आणि कदाचित आमच्यापर्यंत पोहोचलं पण नाही. परस्पर आमच्या जे इतर लोक जे होते जे आमच्या मदतीला, त्यांनी परस्पर कुठून कुठून मदत मागून ते सगळं झालं. पण वा. आणि झाल्यानंतर कळलं की अच्छा हा इफेक्ट ह्या सगळ्यांमुळे झालेला आहे. मला कास्टिंग एका गावाचं नाव घ्यावं असं वाटतं, म्हणजे जसा खूप सगळ्याच गावांनी मदत केली, फक्त एक माणूस आणि एका गावाचं नाव का घ्यावं असं वाटलं, ते मला खूप भारी वाटलं. कापडगावला आमचं एक सीन झाला, तो संध्याकाळी 6ला वगैरे संपला. त्याच्यानंतर त्या लोकांनी कुठे जायचं नाही लवकर, खाल्ल्या पिल्ल्याशिवाय, म्हणून आमच्यासाठी चहा पाण्याची व्यवस्था आणि सगळ्यांचे सत्कार ठेवले होते. अख्ख्या भावकी मंडळीला बोलवलं होतं आणि सगळ्या कास्ट, क्रू, ऍक्टर सगळ्यांचे सत्कार केले होते त्यांनी वरती बोलवून, आणि सगळ्यांना चहा पाणी अगदी आग्रहाने. तर असं जनरली कुठे घडत नाही. जनरली आपण गावकऱ्यांची व्यवस्था करतो जेव्हा आपण प्रोडक्शन हो, म्हणून, बरोबर. तिथे गावकऱ्यांनी आमची व्यवस्था केली होती. आणि दुसरं म्हणजे ज्याच्यात रिक्षा आपला मंदार चालवतो, ते चंद्रकांत जाधव सर यांची नवीन रिक्षा, त्याच्या रिक्षाचं नाव असतं ज्युलियट. तर ते त्यांनी रेडियमने आपल्या याच्यावर आपण काढलेलं आर्ट डिरेक्टरने, तर ते त्यांनी अजूनही तसंच ठेवलेलं आहे, कारण त्यांना ते आवडतंय नाव, की त्यांना त्यांच्या रिक्षाचं नाव आता ज्युलियटच वाटतं. वा. तर ते खूप मोठी, आणि त्यांनी नवीन रिक्षा आम्हाला शूटिंगसाठी दिली, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे सिनेमा सुरू व्हायच्या आधीपासून, म्हणजे शूटिंग पासूनच लोकांचं प्रेम त्याला मिळालेलं आहे. म्हणजे गावाकडे जाल तर तुम्हाला अधिक मोकळी आणि अधिक प्रेमळ माणसं नेहमी तुम्हाला भेटत असतात, तशी भेटली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि आता सुद्धा मला खात्री आहे की सिनेमा जेव्हा रिलीज होईल मोठ्या पडद्यावर, तेव्हा पण अशी गावागावातली मंडळी सगळी एकत्र येऊन तो जो तुम्ही खटाटोप केलेला आहे सिनेमा बनवण्याचा, तो मान्य करून घेईल आणि तुम्हाला प्रेमाचा खांदा या सिनेमाला नक्कीच मिळून देईल. कारण की आपला ऑडियन्स तसाच आहे ना. याच्या गोष्टीबद्दल तुम्ही बऱ्याचदा बोलला असाल, पण वन लाईन जर पुन्हा एकदा आपल्या मजा आली पाहिजेसाठी, की नेमकी गोष्ट काय, प्रेम की प्रेम भंग काय, एक लाईन मध्ये सांग फक्त. ही प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट आहे, आमची टॅगलाईन आहे. बरोबर. पण 4 प्रकारची माणसं हा पिक्चर बघू शकतात. त्यातला पहिला प्रकार आहे जे प्रेमात पडलेत ते, दुसरे ज्यांचा ब्रेकअप झालाय ते, तिसरं ज्यांच्या मनात खूप प्रेम आहे पण व्यक्त नाही केलंय अजून, आणि चौथे तिचा ब्रेकअप झाला की माझी सेटिंग होईल अशी जे वाट बघतायत ते, म्हणजे सगळेच असे सगळे. म्हणजे ही युनिव्हर्सल भावना आहे, कारण की आपलं आयुष्य आपण जगतो ते प्रेमासाठीच जगतो. करेक्ट आहे, बरोबर. प्रेम मिळवण्यासाठी, प्रेमातूनच आपलं आयुष्य सुरू होतं आणि ते प्रेमाचा शोध आहे आयुष्यभर. बरोबर. म्हणजे कौतुक असेल, स्तुती असेल, दाद असेल, हे प्रेमाचेच वेगवेगळे रूप आहेत. तर ती शोधण्याचा हा जो अट्टास आहे, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला कुठेतरी नक्की शोधाल. जो हा सिनेमा बघतोय अजूनपर्यंत आमचा अनुभव आहे, मग तो 20 वर्षाचा असू दे, 35, 40, 50, 60, प्रत्येक जण म्हणतोय की ही माझी स्टोरी आहे, असं माझ्या बाबतीत झालंय, असं मी केलंय. तर आम्ही कुठल्याही म्हणजे काही वेगळा अँगल लावलेलाच नाही. ते म्हणतो ना आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय, आम्ही काहीच वेगळं नाही केलंय. आम्ही जे घडते आजूबाजूला तेच मांडण्याचा प्रयत्न. बरोबर. तुझ्यासोबत जुली आहे. मला विचारायचं की तुम्ही हा सिनेमा आतापर्यंत स्क्रीनिंग वगैरे किंवा कशाच्या तरी निमित्ताने सामान्य प्रेक्षकाला कुठल्या एखाद्या तरी घरच्या जवळच्या की जो फिल्मचा भाग नाहीये त्याला दाखवलंय का?
हो, असं खूप लोकांना दाखवलंय. म्हणजे श्रमेश सांगू शकेल की तू ज्या हॉटेलमध्ये गेला होतास त्या मॅडम त्याला काय म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं ह्या कलाकृतीबद्दल? त्यांचं असं झालं की मी एका हॉटेलमध्ये एका वेगळ्याच प्रोड्युसरना भेटायला गेलो होतो. मी नाव नाही घेत. तर ते प्रोड्युसर आम्ही आयपॅडवर मूवी लावला आणि त्याच्या हॉटेलच्या मालकीण होत्या त्या पण ते मूवी बघायला बसल्या. तर त्या जस्ट फक्त एक सुरुवात होती आणि म्हणून ते बसणार होत्या. त्यानंतर त्यांना येणारे सगळे कॉल्स त्यांनी त्यांच्या हस्बंडकडे दिले, त्यांच्या दुसऱ्या पार्टनरकडे दिले. त्यांनी फोन रिसिव्ह नाही केला आणि बाकी म्हणजे इतर काही गोष्टीवर बोलणार नाही कारण त्यांना काही गोष्टी रिव्हील होतील सिनेमाच्या. पण त्या फक्त 5 मिनिटासाठी बसल्या होत्या, पण त्या 2.5 तासाने उठल्या. व्हेरी गुड. हा आणि कारण की आपण जेव्हा आयपॅडवर बघतो तेव्हा आपण इंटरव्हल देत नाही, म्हणजे आपण सलग बघतो तो मूवी. त्यांनी मध्ये इतर कुठे वॉशरूम आणि ह्याला जाणं सुद्धा टाळलं होतं कारण की त्यांचं असं होतं की अरे माझा डायलॉग चुकेल, हे त्यांचं वाक्य होतं. अरे माझा डायलॉग नको चुकायला, अरे माझा डायलॉग नको चुकायला. तर हे त्यांचं मिळालेलं प्रेम होतं जे मी आता सांगतोय जसं आहे तसं. आणि त्याचे साक्षीदार शशीदार सर पण आहेत. सर त्यावेळी तिथे हजर होते. अच्छा. इव्हन आम्ही शूट करताना सुद्धा आम्ही क्लायमॅक्स शूट करत होतो. आता क्लायमॅक्स काय हे मी नाही सांगू शकत, पण एक क्रू मेंबर होता, म्हणजे तो मला वाटतं प्रोडक्शन मध्ये होता, आर्ट ते थर्माकोल वगैरे पकडतो. सो त्याला स्टोरी लाईन आणि हे सगळं माहिती नव्हतं. आम्ही जस्ट परफॉर्म करतोय रात्री सगळं शूट होत होतं. आय थिंक 2:30 वेळ होती ना. हा 2:30 वेळ होती. रात्री. तो ढसाढसा रडायला लागलेला कारण की त्याला असं वाटत होतं की अरे हे जे बोलतायत ते माझ्याबद्दल बोलतायत किंवा मीच आहे तिथे, असं त्याला वाटत होतं आणि तो खूप रडला. खूप त्याला आणि ते रिलेटेबल वाटलं. तो ना सीन चालू असताना झपकन निघून गेला आणि ना ते आपल्याला आपण जरी असं ऍक्ट करत असलो तरी आपल्याला ह्या नजरेने दिसत असं ना कोणतरी हालचाल करते तिकडे. तर आम्हाला वाटलं त्याला काही म्हणजे काय कळलंच नाही. त्यानं सगळं झाल्यावर येऊन आम्हाला हे सगळं सांगितलं, बोलला वगैरे. म्हणजे तोच आपण प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणूया Yes. पहिला की ज्याने तुम्हाला तिथल्या तिथे दाद दाद दिली दिली. की हे चांगलं आहे आणि हे नक्कीच लोकांना आवडणार आहे कारण त्यांच्या मनातली भावना तुम्ही तुमच्या या कलाकृतीतून या सिनेमातून मांडताय. आणि मला जितकं माहिती आहे श्रमेश हा एक उत्तम लेखक आहे, खूप संवेदनशील लेखक आहे. तो विनोदी तर उत्तम लिहितोच, पण त्याची सामाजिक जाणीव आणि त्याचा मुळात भावनांशी असलेलं त्याचं नातं जे फार कमी लेखकांकडे आता उरले कारण आता समाजच भावनाहीन झालेला आहे. तर त्या पद्धतीने आपण जेव्हा त्या भावना टिपतो छोट्या आनंदाचे क्षण, जेव्हा त्याचसोबत दुःखाचे क्षण सुद्धा आपण हे सगळं तो त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये लेखक म्हणून तो टिपत असतो की काय या बातमी मागे बातमी आणि त्याच्या बातमीच्या मागे जिथे पत्रकार आणि लेखक यातला फरक आहे. पत्रकार बातमी मागची बातमी शोधतो आणि लेखक त्या बातमीच्या पलीकडे जाऊन त्यातली भावना शोधतो, इमोशन. तर तो श्रमेश ती शोधतो. या सिनेमात सुद्धा त्याने अशा अनेक भावना, त्या भावनेचे पदर आपल्यासमोर उलगडलेले आहेत. तर ते आपल्याला आणि मजा पण असणारच आहे ना. त्याचं लिखाण आहे, विनीत आहे आणि ही सगळी टीम आहे म्हटल्यावर एक छान मजा असणार आहे. तर माझं तर ठरलेलं आहे. मी तर पहिलं काय म्हणतात बुक माय शोला आहे. कुठे कुठे आहेत सोर्सेस सांगा, तिकडे जाऊन म्हणजे सगळ्या माझ्या मंडळींना पण कळवायला लागेल मला. बुक माय शोला तर आहेच. आता इंटरेस्टवर क्लिक करू शकता म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल तिकिटाचं. ओके. असं आणि म्हणजे बुक माय शो हाच प्रायमरी सोर्स आहे आपल्या ऍक्च्युली. हा बरोबर. आणि नंतर डायरेक्ट तिकीट खिडकीवर बरोबर सिनेमाच्या. मला थोडं सिनेमाबद्दल बोलायचंय. बोल. मग आम्ही कशाबद्दल बोलतो? नाही आता हा विषय वेगळा चालू होता ना तिकीट आणि गोष्ट आणि सिनेमा ह्याच्याबद्दल. आता नॉर्मल लोकांना लव्ह स्टोरी म्हटलं ते टिपिकल लव्ह स्टोरी वाटू शकते किंवा असं होतं की अरे लव्ह स्टोरी आहे त्यात काय. पण मला सांगायला आवडेल की टिपिकल लव्ह स्टोरी जरी असली तरी त्यात खूप वेगळेपणा आहे. जसं आता सरांनी श्रमेशच्या लिखाणाबद्दल कौतुक केलं आणि त्याच्या लेखणीबद्दल, तर तो खूप संवेदनशील लेखक आहे. नेहमी मी सांगतोच त्याचं सामाजिक राजकीय भान खूप भारी आहे आणि त्याचा अभ्यास पण चांगला आहे. तर त्या सगळ्या गोष्टी त्याने बरोबर त्याच्या सिनेमात करेक्ट पेरल्यात. त्या तुम्हाला सिनेमा बघितल्यावरच कळेल आणि ज्याला कळेल त्याला कळेल. ते काय असं अंडरलाईन केलेलं नाही आहे. त्याचं अंडरकरंट ज्याला कळेल तो पटकन ओळखू शकतो. आणि अजून एक गोष्ट की आता जे काही सिनेमा आलेत गेल्या 2-4 वर्षात, तर त्या सिनेमांमध्ये जे लोकेशन तुम्हाला बघायला नसतील मिळाले तसे 1-2 लोकेशन आहेत जे मला वाटत नाही की आत्तापर्यंत कोणी तिथे जाऊन शूट केलं आहे
किंवा त्या जागेवर जाऊन कोणी शूट केलं आणि त्याचं धाडस नाही म्हणणार, खरं तर हे केलं पाहिजे आणि ते रमेशने या सिनेमाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि ते खूप मला भारी वाटलं, कारण अशा गोष्टी झाल्या पाहिजेत आणि तेच एक वेगळेपण आहे आणि ते तुम्हाला सिनेमागृहात गेल्यावरच कळेल आणि ह्याच 1-2 गोष्टी आहेत ज्या वेगळेपणाच्या मला वाटतात आमच्या सिनेमाबद्दल. त्यामुळे बऱ्याचदा आपण लव्ह स्टोरी बोललो की आपण ते एका फ्रेममध्ये बघतो की अरे लव्ह स्टोरी म्हणजे या गोष्टी अशा घडणार किंवा हे असंच काहीतरी असेल, पण तसं न करता त्याला काहीतरी वेगळं वळण दिलेलं आहे हलकंसं. सो ते काय आहे ते तुम्हाला सिनेमागृहात आता जावं लागेल 21 नोव्हेंबरला आणि आमचा सिनेमा नक्की बघा. थँक्यू सो मच सर. आणि एक वेगळं पण म्हणजे सांगायचं आम्ही सगळीकडेच सांगतो आणि खूप जरा प्राऊडली आम्ही सांगतो की जसं तुम्ही असताना आम्हाला जसं टेन्शन नव्हतं ॲज अ प्रोड्युसर म्हणून पण ॲज अ रायटर डिरेक्टर म्हणून पण, तसंच रमेशने जे आम्हाला फोन केला ते एक बारीकशा डोक्यात येतच ना की आम्हीच का पिक्चर करतोय, तर तो नोन फेस म्हणजे आम्ही नोन आहोत पण आमच्यापेक्षा पण नोन. तर रमेशचं कौतुक आणि आमच्या प्रोड्युसरचं कौतुक की त्याने ती डेअरिंग केली की हरकत नाही हेच आम्हाला हवेत, म्हणजे हे माझ्यासाठी नोन आहेत, ह्याच्यावरती असतील नोन पण माझ्यासाठी हे नोन आहेत. त्यामुळे रमेश आणि आमचे प्रोड्युसर प्रदीप जाधव आणि सचिन दादा यांचं खूप कौतुक आहे या बाबतीत. ह्याला धरूनच अजून एक सांगतो की ह्या सिनेमात तुम्हाला खूप नवीन चेहरे बघायला मिळतात आणि तेच आता कौतुक तो करतो, जसं की प्रोडक्शन हाऊस आणि रमेश आणि विनीताचं कौतुक यासाठी की बरीच कलाकार मंडळी असतात ज्यांच्यात खूप पोटेन्शियल असतं, खूप टॅलेंट असतं, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही मिळत किंवा त्यांना संधी नाही मिळत. तर रमेशचं नेहमी तेच म्हणणं असतं की आपण अशा लोकांना घेऊन काहीतरी केलं पाहिजे, त्यांना आपण पुढे आणलं पाहिजे, त्यांचे चेहरे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. सो असे बरेच कलाकार आहेत त्यात तुम्हाला बघायला मिळतील आणि रमेशचं नेहमी एक असतं की आपल्या लोकांना घेऊन काम केलं पाहिजे आपण, म्हणजे आपल्या सोबत कायम असतात किंवा आपल्या सोबतचे आहेत, आपले मित्र आहेत जे कायम आपल्यासोबत असणार पुढे. सो त्या लोकांना घेऊन आपण काहीतरी क्रिएटिव्ह काम केलं पाहिजे, कारण आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की काही लोकांची ठराविक मंडळी ठरलेली असते की ती त्यांनाच घेऊन कामं केलं जातं, पण ते न करता अशी लोकं ज्यांच्यात खूप टॅलेंट आहे पण त्यांना संधी कुठेतरी मिळत नाही किंवा त्यांना कुठेतरी एक चान्स हवा आहे काम करण्याचा. सो त्या सगळ्या गोष्टी रमेशने त्याच्या ह्या सिनेमाच्या माध्यमातून पूर्ण केल्यात आणि ते कायम त्या डोक्यात असतं की इथे मला ही व्यक्तीच पाहिजे किंवा आणि कास्टिंग एवढं परफेक्ट झालं नाही सिनेमाचं, म्हणजे मला खूप सांगायला आवडेल. बऱ्याचदा आपल्याला असं की अरे यार इथे एक वेगळा कॅरेक्टर असतं चाललं असतं किंवा इथे हा ॲक्टर काय असं बऱ्याचदा होतं काय कलाकृतींच्या बाबतीत, पण इथे करेक्ट जागेवर करेक्ट माणूस आहे, बारीक कॅरेक्टरला एकदम परफेक्ट कास्टिंग केलेलं आहे रमेश विनीतदादा असेल किंवा पूर्ण प्रोडक्शन हाऊस. सो ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी वाटतात मला की नवीन कलाकार किंवा नवोदित जी मुलं आहेत त्यांना एक प्लॅटफॉर्म म्हणून आमचं प्रोडक्शन हाऊस असेल किंवा रमेशसारखा चांगला लेखक असेल. सो ही सुरुवात आहे. रमेश नेहमी म्हणतो की आमची शाळेतली ही बालवाडी आहे, आम्ही आत्ता सुरुवात करतो आहे, हळूहळू आम्हाला अजून आणखीन मोठ्या मोठ्या कलाकृती करायच्या आहेत, पण आता आम्ही प्रॅक्टिस बेसला आहोत असं आम्हाला वाटतं की आम्ही चाचपडून बघतोय या सिनेमातून. सो तुमचा पाठिंबा आणि तुमचा आशीर्वाद कायम पाठीशी असावा असं मला वाटतं. आणि मला एक बोलायचं आहे की आजकाल आपल्याला सगळ्या गोष्टी अशा चकचकीत बघण्याची सवय लागली आहे, सगळं परफेक्ट सगळं चकचकीत असलं पाहिजे असं वाटतं, पण खरी गंमत तर रॉनेसमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की या फिल्ममध्ये तोच रॉनेस त्याच प्युअर इमोशन्स तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येकाची प्रेमाची गोष्ट आहे यार, सो सगळ्यांनी बघितली पाहिजे. हे सगळ्यांच्या ह्याच्यावर आता डिरेक्टर्स आवाहन करतील आपल्याला हे महत्त्वाचं वेगळं काय आहे सिनेमात. वेगळं असं आहे की आता आपण सगळीकडेच म्हणजे शहरामध्ये असू दे की खेड्यामध्ये असू दे सगळेजण आपण थोडंसं त्रासलेलो असतो आपल्या कामांमध्ये, आपल्या दररोजच्या प्रवासामध्ये, दगदगीचा प्रवास, ते काम, ट्रॅफिक, हे ते सगळं, इकडचं प्रदूषण, बऱ्याचशा गोष्टीनंतर ना आपल्याला कधीतरी असं वाटतं की एक ट्रिपला बाहेर जाऊया, थोडासा आपल्याला आराम पाहिजे, एक शांतता अनुभवायची वगैरे, अशा गोष्टी डोक्यात येतात. पण तरीसुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही का, आता मग ते सुट्टी घ्या, हे करा, ते करा, ते मॅनेज करा. मग मला लोकांना हे सांगायचं की तुम्ही 2 तासासाठी ह्या फिल्मला जर का आला तर तुम्हाला एक छान ट्रिपला आल्यासारखं वाटेल, कारण की हे नुसतं प्रेमकथा नाही आहे, ह्याच्यामध्ये नुसतं कॉमेडी नाही आहे, तर ते सगळे जे लोकेशन्स आहेत तुम्हाला तिथे गेल्यासारखं वाटेल. कारण की बरेचसे अनटच्ड असे काही पॉईंट्स आहेत कोकणातले जिथे आम्ही शूट केले आणि जे रेग्युलर शूट होतं तिकडे आम्ही अवॉइड केले, कारण की ऑब्व्हियसली तुम्ही ते एन्जॉय केलेलीच राहते. तर इथे तुम्हाला खूप ते एन्जॉय करता येईल. 2 तासासाठी तुम्ही एक आठवड्याभराचा आनंद घेऊ शकता असं मला वाटतं. तुम्ही त्या लोकांना भेटू शकता, हे तुमचे आवडते कलाकार आहेत, यांना तुम्ही भेटू शकता त्या 2 तासामध्ये. एंटरटेनमेंट तर आहेच ऑब्व्हियसली, तर ही ट्रिप घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही आमची कथा नाही घेऊन आलो, आम्ही तुमची गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन आलो. ही तुमची गोष्ट आहे,
ही फक्त आम्ही एका साच्यामध्ये बांधली आणि तुम्हालाच सांगतो ती परत एकदा. आणि तुम्हाला कुठेतरी असं वाटेल की हे माझंच काहीतरी आहे. जसं मागे पण एकदा मी बोललो होतो की देजावू हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे. ज्या प्रेक्षकांना माहिती असेल त्यांच्यासाठी सांगतो, मोस्टली माहितीच असेल की एखादी गोष्ट जेव्हा घडते ना तेव्हा असं वाटतं आपल्याला की आधी पण कधीतरी घडलं आहे, ही कुठेतरी असं क्लिक होतं की माझ्यासोबत घडलं आहे कुठेतरी, ते आपल्याला कळत नाही. ही फिल्म तशीच आहे. ही फिल्म बघताना तुम्हाला असं वाटेल की हां हे माझ्यासोबत घडलं आहे कुठेतरी, हे माझ्या आयुष्यातलं काहीतरी महत्त्वाचं मलाच सांगतात ते लोक, असं कुठेतरी कनेक्ट व्हाल. तर ह्या एक्सपिरियन्ससाठी नक्की ही फिल्म बघा. तुम्हाला नक्कीच हे तुम्ही रिलेट कराल आणि एकत्र येऊन बघा. ही फिल्म एकट्यामध्ये बघण्यासारखी नाही आहे, मोबाईलमध्ये तर बघण्यासारखी अजिबात नाही आहे. तुम्ही एकत्र थिएटरमध्ये एन्जॉय करा. आणि मला विश्वास आहे की ती फिल्म बघितल्यानंतर तुम्ही अजून 10 लोकांना सांगाल की अशीच एक मी फिल्म पाहिली आहे. खूप मोठे लोक नाहीत आहोत तुम्ही, पण एक तुमच्या आयुष्यात 2 तास तरी आम्हाला जागा मिळू शकते असं मला वाटतं. वा वा. म्हणजे थोडक्यात आता ही प्रेमाची गोष्ट आहे असं जुईली म्हणाली, ही ट्रीट आहे आणि ही देजावू सारखी तुम्हाला काहीतरी आठवण करून देणारी फिल्म आहे. याच्यासाठी तरी ती फिल्म बघितलीच पाहिजे. जसं मंदार आणि निखिलने सांगितलं की सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट त्यांना स्वतःलाच इतकी आवडली तर आपल्याला किती आवडेल. त्यामुळे आपण जायचंच आहे ती फिल्म बघायला. आणि तुम्हाला आमच्या सिनेमाला बोलवायला तुम्ही आमचे कोण, काका की मामा, असं आम्ही अजिबात म्हणणार नाही आहोत. म्हणजे आर्टिस्ट, लोकांना आर्टिस्ट मध्ये व्हेरिएशन बघत असतात. म्हणजे हा सिनेमा बघताना ना लोकांना आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये ते व्हेरिएशन बघायला मिळणार. कारण काही फिल्म बघताना रडणार आहेत, काही आनंदाने हसणार आहेत, काही अपेक्षेने असणार आहेत. हा रे माझं असं होईल, मी थांबायला पाहिजे, मी हे मी या प्रोसेस मध्ये आहे, आता थांबलो तर चालेल, थोड्या वेळ मला ही भेटेल. बरोबर. असे ना 4-5 व्हेरिएशन लोकांनाच थिएटर मध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे आर्टिस्ट कडून लोक अपेक्षा करतात. आज आम्ही आमचं पडदा लोकांकडून अपेक्षा, यार भाई आम्हाला आता 4-5 व्हेरिएशन बघायला मिळणार आहे. तो किस्सा काय याचा? अरे याचा किस्सा म्हणजे काय फक्त सांगून टाक. नाही हा जाईल ना निघून, पण हातांना लागणार नाही ह्या सर. म्हणजे तो किस्सा असा आहे ना की गुप्ते जोगळेकर कॉलेजमध्ये एकांकी बसत होतो, अंगाई नावाची, रमेश पवार सरांची. नवरा बायकोची आगंतुक ना? आगंतुक नाही अंगाई, मला माहिती नाही, मी बसत होतो. तर नवरा बायको असं दाखवलं. म्हणजे एक हा आणि याची बायको दाखवली होती, तन्वी म्हणून एक मुलगी होती, छान ऍक्ट्रेस होती, कमाल ऍक्ट्रेस होती. पण ह्याचं कसं, हा भंकस वगैरे करायचं सगळ्यांबरोबर, पण मुलींबरोबर लांबून भंकस, नो टच. म्हणजे असं होतं, खूप साधा बोळा. तिला माहिती नाहीये, मी सांगतोय, खूप साधा बोळा. सर म्हणजे सांगतो की मुलींची भंकस म्हणजे एकदम कोमल भंकस ना, कोमल कन्हैया म्हणायचे मला. मुलींमध्ये घेरलेला असायचा, पण नो टच वगैरे असा होता. त्याचं म्हणलं सर नाही मला भीती वाटते, मला मुलीं प्रपोज बिपोज नाही, गर्लफ्रेंड वगैरे काय. तू हातात पण सॉंग झालंच काय? ती वेळ पण होती त्याच्यावर. ते एकदा सीन असं होतं सर, दोघं नवरा बायको, कसलेले गरिबीचे दिवस. अरे बाबा, हा सीन म्हणजे ती मुलगी घाबरली. म्हणजे समुद्र किनारी असं टेबल दाखवलंय, त्याच्यावर दोघं बसलेत आणि गप्पा गोष्टी करतात. तर तिला काय म्हणालो, जरा नवरा बायको, तर नवरा बायको सगळं बसा पण ना. बोललो खांदा आहे ना त्याचा, लास्ट ऑफ खांदा परफेक्ट खांदा आहे ना, त्या खांद्यावर डोकं ठेव असं आणि गप्पा गोष्टी करा. ते जे डायलॉग आहेत ते बोला. तिने ठेवलं, डायलॉग बोला आणि डायलॉग बोलून मग असं होतं की आपण मुलाचा विचार केला पाहिजे आणि ती बटणं काढायला सुरुवात करा. हा, ती बोलत आपण मुलाचा विचार करायला पाहिजे आणि चाळा म्हणून ते हात थरथरायला लागला, घाम फुटला आणि ती नंतर ना डायलॉग बोलायची बंद झाली. मला काय डायलॉग का ना बोलत आहे ते असं, मला ते मोमेंट आठवते. मी सांगू सांग ना, तुझंच किस्सा आहे, तूच सांग. असली आली अशी, आता ना आपण मुलाचा पण विचार केला पाहिजे. तुला सर हृदय सर मला हार्टबीट ऐकायला येत आणि सगळे असायला लागले होते ऍक्च्युली. आणि मला ते असं आयुष्यातली पहिली एकांकिका आणि असा हार्टबीट ठेवायचा आणि मला माहित नव्हतं. मी असा असायचो, तिच्याबरोबर बायको असली तरी असा हात ठेवायचो. ती माझी बहीण होती श्रुती साळुंके, ती ना माझा हात नेहमी असा ठेवायची, अशी दाबायची. तर ते सुरुवातीचे हे होते, थोडस ऑकवर्ड व्हायचं, सवय नव्हती. पण मला माहिती आहे ना, आता नाही, आता पण काय वेगळा बदल नाही झालेला. आता लास्ट ऑफ खांद्यासारखी संवेदनशील
गोष्ट त्यांनी लिहिली आहे म्हटल्यावर आहे तो, फक्त आता असा हात ठेवून एवढंच झालेलं आहे, बाकी काय. पण आता लास्ट ऑफ खांदामध्ये सुद्धा तू आमचं एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे ना, तिथे आमच्या कोरिओग्राफरने त्याच्यावरती खूप एक्सपेरिमेंट केले. नाही आम्ही ते आता तर ना रसिको, हे आपण जे सांगतायत ना ते तर डोळा ठेवून बघायचं आहे की ह्याने काय काय कारनामे किंवा काय काय केलेलं आहे. पण निश्चितच सिनेमा चांगला असणार आहे. तर तुम्ही आमचे कोण, काका की मामा असं विचारणार नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी सिनेमाला जायचंय, थिएटरमध्ये जायचंय, छान मस्त फॅमिली सकट फॅमिलीला घेऊन जायचंय, सिनेमा एन्जॉय करा. आणि हे सगळे गुणी कलाकार आणि ह्या तंत्रज्ञ किंवा आपण मगाशी तू नाव घेतलं निर्मात्यांचं, त्यांचा एक सपोर्ट आहे सिनेमाला. म्हणजे फार मोठ्या चमूला घेऊन हा एंटरटेनमेंट करणारा सिनेमा आलेला आहे, लास्ट ऑफ खांदा. रसिको, आत्ताचा जो जमाना आहे ना, तो वेगवेगळे फॉर्म्युले एकत्र आल्यानंतर त्या कलाकृतीला अधिक रंगत चढते असं आहे. बरोबर. म्हणजे ते फॉर्म्युले असे प्रूव्हन असायची गरज नाही. तो फॉर्म्युला नवीन पण असू शकतो, पण एक प्रूव्हन फॉर्म्युला या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र घडू पाहतोय. तो म्हणजे एक केमिस्ट्री आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद घेतली जाईल अशी केमिस्ट्री आहे. ते ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर एकत्र आलेले आहेत तिथे गर्दीच झालेली आहे. म्हणजे ते दादरला प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आले, तिथे पण गर्दी झाली. तर ते ट्रेनमध्ये बसायला जागा नाही. असे 2 कलाकार आहेत, एक मंदार मांडवकर आणि निखिल बने. त्यांनी पौर्णिमेचा फेरा केला, तो सुपरहिट झाला डिजिटलला, वेबला. त्याच्यानंतर त्यांनी हास्यजत्रामध्ये दोघं एकत्र, अनेक कलाकार आहेत हास्यजत्रामध्ये, पण ते दोघं तिथेही एकत्र आहेत, तर त्यांना तिथेही यश मिळतंय. या सिनेमामध्ये सुद्धा हे दोघं एकत्र आलेले आहेत महाराजा, आणि त्यांची केमिस्ट्री इतकी सुंदर, अफाट आणि महाराष्ट्राला आवडणारी आहे की त्यांना बघायला तरी ते लोक असे मॅग्नेटसारखे येतात. आणि खरंच हसू नका, तुम्ही तेवढे टॅलेंटेड आहात, त्यामुळे आपण सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा बघायचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला असं फॉर्म्युला म्हणता येणार नाही, पण एक काळ असतो बघा, अनएक्सप्लोर्ड गोष्टी एक्सप्लोर होत जातात. जसा कोकणाचं आपण म्हटलं तर कोकण ही पार्श्वभूमी असलेले सिनेमे तुरळक यायचे, आता ते खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत. म्हणजे आपण त्याच्यामध्ये एप्रिल मे ह्या सिनेमाचं उदाहरण घेऊ शकतो, किंवा आत्ताच आलेला आणि चांगला जो सिनेमा चालला कुर्ला टू वेंगुर्ला याचं उदाहरण घेऊ शकतो. दशावतार आता जो आला त्याचं उदाहरण घेऊ शकतो. अशा बऱ्याच सिनेमांमध्ये कोकण एक्सप्लोर झालेलं आहे. घरत गणपतीसारखं गेल्या वर्षी रिलीज झालेल्या चित्रपटाचं उदाहरण आहे. त्याच माळेतला हा कोकणामध्ये शूट झालेला आणि कोकणामध्ये सगळं घडलेला, म्हणजे ही गोष्ट कोकणामध्ये घडते असा हा सिनेमा आहे. गोष्ट युनिव्हर्सल आहे, पण ती घडते कोकणच्या ब्युटिफुल लोकेशनवर. तर आपण ह्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये मस्तपैकी यांच्या केमिस्ट्रीचा फॉर्म्युला अनुभवायला थिएटरमध्ये जाऊया आणि छान पद्धतीने सिनेमा एन्जॉय करूया. एक आवाहन या सिनेमाचे दिग्दर्शक विनीत परुळेकर तुमच्या समोर करतायत. एक रिसेंटली अशी खूप वेळा असं घडलं की मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल वगैरे करत असताना सगळं, तर ते बाजूला लोक आहेत ना मोबाईलमध्ये पायरेटेड कॉपीज, आता रिसेंटली आलेले जे फिल्म्स आहेत ते पायरेटेड कॉपी ते बघत होते. एक तर पहिली गोष्ट म्हणजे ती फिल्म त्या मोबाईलवरती एन्जॉय करण्यासाठी नाहीच आहे अजिबात. आणि मी हे आमच्या सिनेमाबद्दल नाही बोलत आहे, मी ओव्हरऑल संपूर्ण इंडस्ट्रीच्या वतीने बोलतो आहे आणि इतरांनी सुद्धा बोलावं. ते काय होतं की एक सिनेमा बनवताना जवळजवळ 101 ऑन ॲव्हरेज 101 लोकांचे कष्ट लागलेले असतात, त्यांची मेहनत तिथे असते आणि त्यांचं पोट त्याच्यावरती चालतं. एखादा सिनेमा चालतो, तुम्ही प्रेक्षक मायबाप जेव्हा तिकीट काढतात, त्या तिकिटानंतर त्यांची कमाई होते प्रोडक्शनची, त्यानंतर ते पुढच्या सिनेमाला काम करू शकतात, त्यांचा एक रेव्हेन्यू जनरेट होतो. जेव्हा तुम्ही पायरसी करताना तेव्हा काय होतं, एक असं समजा की एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातलं पीक तुम्ही चोरताय, ज्याचा हमीभाव त्याला मिळत नाहीये, तशाच प्रकारची चोरी, आणि असं नका करू. ही एकदम हंबल रिक्वेस्ट आहे, कारण की त्यांनी ना एक खूप मोठा एक वर्ग आहे जो त्याच्यावरती त्यांचं पोट चालू आहे, त्यांची गळचेपी होते. तर कृपया तुम्ही ना फिल्म थिएटरमध्येच बघा किंवा OTT वरती बघा, पण लिगली बघा, एवढी बघता. बाकी तुम्हाला फिल्म नाही आवडली तर तुम्ही नका बघू. तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की मला ह्या फिल्मबद्दल काहीतरी बोलायचं, तुम्ही क्रिटिसाइज करा, हरकत नाही, पण फिल्म लिगली बघा. एवढं फक्त मी आवाहन करतो बस. नाही, ह्याला जोडून मीही सांगेन की आज साऊथचे सिनेमे खूप चालतात किंवा साऊथचे सिनेमे आज त्यांचा बजेट हाय झालेला आहे, किंवा ह्याला कारण काय तर साऊथचा ऑडियन्स.
Yes. म्हणजे साऊथचा ऑडियन्स इतका प्रामाणिक आहे त्यांच्या सिनेमासाठी, त्यांच्या भाषेसाठी, की ते कोणच टीव्हीवर, केबलवर किंवा मोबाईलवर त्यांचा सिनेमा बघत नाही. ते थिएटरला जाऊन तिकीट काढून सिनेमा बघतात. त्याच्यामुळे प्रोड्युसर मोठा होतो, आर्टिस्ट मोठा होतो आणि त्या अनुषंगाने सगळं आज साऊथची इंडस्ट्री मोठी झाली. तर आपल्या मराठी रसिक प्रेक्षकांनी पण हाच विचार करावा की आपण पण आपला मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून बघावा, जेणेकरून प्रोड्युसर मोठे, कारण प्रोड्युसर मोठा झाला तर तो अजून 10 सिनेमे करणार, बरोबर, 10 सिनेमे आले तर अजून 10 आर्टिस्ट काम करणार किंवा लोकांना वेगवेगळे विषय बघायला मिळतील आणि आपली इंडस्ट्री पण साऊथ सारखीच मोठी होऊन जाईल. त्यासाठी रसिक प्रेक्षकांनी पुढाकार घ्यायला मी तर म्हणतो पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही तर आता इगोवरती घ्या, प्रेक्षकांना आव्हान आहे, तुम्ही इगोवरती घ्या की आम्ही आता म्हणतो ना, जर का इगो हट झाला पाहिजे तुमचा स्वतःचा. दुसरी गोष्ट वाईट काय वाटतं की महाराजांवरची फिल्म आली होती ती तुम्ही पायरेटेड कॉपी बघताय, हे खूप चुकीचं आहे. हे मी एवढंच सांगेन की डुप्लिकेशन म्हणजे मृत्यू. म्हणजे आपण जर डुप्लिकेट औषध घेतली तर आपण जीव गमावू शकतो, दगावू शकतो. तसंच जर सिनेमामध्ये डुप्लिकेशन किंवा पायरसी झाली तर सिनेमा या माध्यमाचा उद्या जीव जाऊ शकतो. त्या एंटरटेनमेंटसाठी काही उरणार नाही आपल्याला. तर आपणच आपल्या पायावर धोंडा नको मारूया, त्यापेक्षा पायावर धोंडा मारण्यापेक्षा सिनेमागृहात जाऊन लास्ट ऑफ खांदा बघू. सो प्लीज बघा, मजा आली पाहिजे असं आपण नेहमीच म्हणतो. मजा नक्की येणार आणि आपण पुन्हा एकदा रमेशला आपल्या पॉडकास्टमध्ये कधीतरी बोलू आणि त्याला म्हणू ये परशुराम ये. आणि आमच्या संगीता क्रिएशन या पेजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि share करा. ह्या आम्ही जे पॉडकास्ट मध्ये जे किस्से म्हणालोय ते सगळे जेन्युइन आहेत. उगाच आम्हाला लालगंधर वगैरे बोलला नाही, ते नाही बोलणार ते.